नमस्कार मित्रांनो, शिंदे फॅमिलीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, मी आताच मार्केटमधून घरी आलो. रिद्धीला दुकानामध्ये घेऊन गेलो होतो ज्वेलर्सवाल्याकडे. तिच्या कानामध्ये जे सोन्याचे होते मित्रांनो, त्याची तार कपड्यांमध्ये खूप अटकत होती आणि तिला खूप त्रास होत होता त्याचा. तर मी तिला दुकानामध्ये घेऊन गेलो होतो आणि ते कानातले काढून आणले मित्रांनो. तर आता तिला खूप मजा वाटते आणि खूप मस्त खेळते ती, तुम्ही बघू शकता. ए रिद्धी, 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 लगेच मित्रांनो तू खेळायला लागली रिद्धी, तुम्ही बघू शकता. ए रिद्धी, हाय कर, हाय हाय हाय. हे बघ इकडे माझ्याकडे, वर काय बघते? फॅन बंद झाला. रिद्धी. आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही, माझी जेवणाची तयारी होत आहे. आज माझी नाईट ड्युटी आहे, त्यामुळे बायकोने जेवणाला काय बनवलंय? मेथीची भाजी आणि चपात्या. मेथीची भाजी आणि चपात्यांची तयारी सुरू आहे. चपात्यांची तयारी सुरू आहे. चहा वगैरे अजून काही झाला नाही, कारण बाहेर गेलो होतो, खूप काम होतं. बायकोला बोललो होतो मी बाहेरून आल्यानंतर तुला छानपैकी चहा बनवून देतो. बाहेर खूप पाऊस पडतो मित्रांनो. आता बंद झाला का पाऊस? अच्छा. तर मित्रांनो तुम्ही बघा ही मेथीची भाजी कशी केली. याच्यामध्ये मुगाची डाळ, थोडा बटाटा, कांदा आणि आपली हिरवी मेथी हे सर्व मिक्स करून ही भाजी बनवली मित्रांनो. खूप छान चव येते मित्रांनो या भाजीला. आणि आता चपात्यांची तयारी चालू आहे बायकोची. बघा खूप छान वास सुटलाय भाजीचा मित्रांनो. मला मेथीची भाजी आणि चपात्या खूप आवडतात. आणि आता बाहेर पाऊस शांत झालाय, तुम्ही बघू शकता. ही किचनची खिडकी आहे. या खिडकीमधून मी तुम्हाला बाहेर दाखवतो. पूर्णपणे पाऊस बंद झालेला आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, ही आमची किचन आहे. वन रूम आणि किचन, ही चाळीमधली रूम आहे मित्रांनो. हे देवघर आहे मित्रांनो आमच्या घरातलं. ही छोटीशी रूम आहे आमची. रिद्धी, काय करते बाळा तू? हे रिद्धी, काय करते? रिद्धी आणि प्रणित खेळतोय बघा मित्रांनो. खूप मस्ती करतात दोघ जण, ते बहीण भाऊ. रिद्धी डोक्याला लागेल, पलंग बाजूला हो. रिद्धी, जेवण कधी तयार होईल विचारतो मी हिला. काय ग, भाजी तयार झाली ना? जेवणाला किती वेळ लागेल? हो का? तर मित्रांनो अशी आहे आमची चाळीमधली रूम. तुम्ही बघू शकता किती छान वाटते. दरवाजाच्या दोन्ही साईडला माझ्या बायकोने मनी प्लॅनचे वेल लावलेले आहेत. खूप सुंदर अशी सजावट दिसते मित्रांनो. मित्रांनो आपल्याला राहण्यासाठी मोठं घर पाहिजे, बंगला पाहिजे असे नाही. छोटी रूम जरी असली तरी खूप चांगलं असते मित्रांनो. त्यामध्ये खूप आनंद असतो, खूप सुख असते त्या छोट्या रूममध्ये. तुम्ही बघू शकता. मोठं घर असलं मित्रांनो, त्या घरामध्ये माणुसकी नसली, प्रेम नसलं आणि कोणाची साथ नसली तर काही फायदा नाही. ही छोटीशी रूम आहे मित्रांनो. या रूम मध्ये आम्ही राहतो. ही चाळीतली रूम आहे, तुम्ही बघू शकता किती छान आहे. ही किचन आहे, एक रूम आणि किचन. बायकोनी भांड्यांची व्यवस्था बघा किती छान केलेली आहे. ही भांड्यांची मांडण व्यवस्थित लावली.
आणि एक साईडला डब्यांची मांडण लावलेली आहे. खूप छान वाटते. हे बघा, पाण्याची व्यवस्था किती छान केलेली आहे. पाण्याची भांडी एकदम व्यवस्थित रचून ठेवलेली आहेत. तर मित्रांनो, असं आहे आमचं छोटं किचन. तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा की रूम छान आहे, किचन छान आहे. कारण मित्रांनो, तुम्ही कमेंट कराल तरच मला माहीत पडेल की माझी रूम कशी आहे ती. तर मित्रांनो, मी जेव्हा बाहेर गेलो तेव्हा बायकोला बोललो होतो की मी बाहेरून आल्यानंतर तुला मस्तपैकी चहा बनवून देईल. कारण बायको आज आजारी होती. त्यामुळे मी बोललो तिला की तुला बरं वाटत नाही, तू आराम कर, मी तुला चहा बनवून देतो. पण मध्येच एक काम निघालं. त्या कामासाठी मला अर्जंट जावं लागलं. कारण रिद्धीच्या कानामध्ये जे होते त्याची जी तार होती ती खूप रात्री झोपताना कपड्यांमध्ये ब्लँकेटमध्ये अटकत होती आणि तिला त्रास होत होता. तिला लगेच दुकानामध्ये घेऊन गेलो ज्वेलर्सवाल्याकडे आणि ते कानातले काढून घेतले. आणि आता तुम्ही बघू शकता किती मस्ती चालू आहे दोघं भावांची. ती नेहमी कानाला हात लावत होती आणि रडत होती. ए रिद्धी, ए रिद्धी, इकडे बघ बाळा. तर मित्रांनो, आता मी बायकोला चहा बनवून देतो. तिला बोललो होतो मी तुला की चहा बनवून देणार आहे तिकडून आल्यानंतर. बायकोला आज बरं वाटत नाही. 1 कप पाणी घेतलं आणि 1 कप दूध घेणार आहे मी. गॅस चालू केला. चहा पत्ती टाकतो आणि आता साखर टाकतो त्याच्यामध्ये. अजून मित्रांनो, बायकोनी छानपैकी अद्रकची पावडर बनवलेली आहे. ही चहामध्ये टाकली तर चहाला एकदम मस्तपैकी स्वाद येतो. आता 2 मिनिटांमध्ये चहा उकडणार आहे आणि मी तुला लगेच प्यायला देतो. तर मित्रांनो, चहा झालेला आहे पूर्ण उकडून. आता गरमागरम चहा देतो मी रेणुकाला. चहा पिल्यानंतर तिला एकदम बरं वाटेल. चहा झालेला आहे, एकदम सुगंध सुटतो चहाचा. आता चहा तुला मी ओतून देतो. तर मित्रांनो, आता चहा झालेला आहे. रेणुकाला मी चहा देतो. रेणुका, घे चहा घे. थांबा, मी चहा घेते. रणित, रिद्धीला घे, मम्मीला चहा घेऊ दे. गरम गरम चहा पी, बरं वाटेल. तर मित्रांनो, हिला बरं नव्हतं वाटत. दुपारी पण चहा बनवून दिला होता आणि आता पण चहा बनवून दिला. सर्दी आणि जडजड वाटत होतं हिला. आता चहा पिल्यानंतर बरं वाटेल. तू चहा पी आणि स्वयंपाक करून दे मला. मला पण जेवण करून कामावर जायचं आहे. नाईट शिफ्ट आहे माझी. रिद्धी, मस्ती सुरू आहे. चहा प्यायचा आहे तिला. रिद्धी, तुला चहा प्यायचा आहे? चहा नाही प्यायचा लहान मुलांनी बाळा. बघू शकता मित्रांनो, ही रिद्धी मस्ती करते चहा पिण्यासाठी. ए रिद्धी, लहान मुलांनी चहा नसतो प्यायचा. हा, रिद्धीला आम्ही चहा गोड वगैरे काहीच देत नाही खायला. कारण लहान मुलांना चहा हानिकारक आहे. तर मित्रांनो, फायनली रेणुकाचा स्वयंपाक झाला आणि आता मी जेवण करणार आहे. आणि जेवण झाल्यानंतर मी कामाला जाणार आहे.
तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया उद्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, नेहमी आनंदी राहा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये सांगा की माझी रूम तुम्हाला कशी वाटली आणि सबस्क्राईब तर मला नक्कीच करा. तर मित्रांनो, भेटूया उद्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.